परभणी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायला अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले असताना सर्वच पक्ष मोठा शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवार मैदानात उतरवत आहेत। आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सध्या युतीची बोलणी सुरू आहे आणि त्यामुळे त्यांच्या घोषणेच्या कडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज आमचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंगणापूर मतदारसंघात सर्कलमधली सर्व मायबाप जनता व सर्व शेतकरी वर्ग, युवक, महिला, सगळ्या युवकाच्या साक्षीने मी आज उमेदवारी दाखल करणार आहे। त्यामुळे सगळ्याचा आशीर्वाद वारकरी संप्रदायातला असलेला 25 वर्षाची वारी असल्यामुळे मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी पुत्र असल्यामुळे मला खासदार साहेब यांनी मला उमेदवारी दिली आणि मी आज सगळ्या आमच्या मित्र परिवाराच्या सगळ्या कृपा आशीर्वादाने मी एक उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे। आता जे महानगरपालिका परभणीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये अशी चर्चा आहे की यावेळेस मतदान जे आहे पश्चिमी अस्त्राचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे। काय वाटतं एकंदरीत ह्या होऊ घातलेल्या महापालिकेमध्ये आज बघितला असेल तुम्ही, परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आणि परभणी विधानसभाचे लोकप्रिय आमदार राहुल पाटील साहेब यांनी काय करून दाखविलं। तर ह्या परभणी जिल्ह्यामध्ये अशी महाराष्ट्रात एकमेव महापालिका आहे ती परभणी पैशामुळे जिंकली नाही, ही सर्वसामान्यामुळे जिंकली। हे परभणीचे एक उदाहरण दाखवून दिलं आहे। 3 वर्षापासून प्रशासक काळ होता आणि आता 3 वर्षाच्या नंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर या अनुषंगाने असे सर्कलमधले कोणते विकास काम आहे ज्याला आपण प्रथम प्राधान्य देतो? जिल्हा परिषद सर्कलमध्ये 2022 ला जिल्हा परिषद होणार होत्या, आम्ही त्यावेळेसपासून तयारी करायलो। काही लोक आज आयत्या पिठावर रेगुट्या करण्याचं काम करत आहेत, लक्ष्मी आश्रयाचा सरकारचा उपयोग घेत आहेत, पण इथं काही तसं होऊ शकत नाही। हे शिवसेना जिल्हा सर्कल हे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। येणाऱ्या सहा जिल्हा परिषद सर्कल मध्ये 6 वेळेस शिवसेनेचा बालेकिल्ला इथं फडकिलेला आहे आणि ते त्यावेळेस आम्ही फडकून दाखवू। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी।